हा वीक आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल वीक सेलिब्रेट करत आहोत. त्यासाठी मी भरपूर अशा स्ट्रॉबेरीजच्या रेसिपीज तुमच्याशी शेअर करणार आहे. मागचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असाल तर मी भरपूर स्ट्रॉबेरीज आणलेली आहे आणि ती स्टोअर कशी करायची ते तर मी तिथे सांगितलं. पण आज मी अजून एक स्ट्रॉबेरीची मस्त रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मी इथे स्ट्रॉबेरी कॉम्पोट किंवा स्ट्रॉबेरी जाम तयार करणार आहे आणि मस्त फ्लफी जाळीदार असे पॅनकेक पण करणार आहे. म्हणजे या पॅनकेक वरती हे स्ट्रॉबेरी कॉम्पोट इतकं मस्त लागतं. तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार आपले हे पॅनकेक तयार झालेले आहे आणि जाम तर अप्रतिम झालाय. हे जाम आपण फ्रीज मध्ये 2 ते 3 महिने स्टोअर करून घेऊ शकतो. चला तर या दोन्ही रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे मी पाव किलो स्ट्रॉबेरी घेतली किंवा जर कपने मोजाल तर 2 कप इथे स्ट्रॉबेरीज आहे. 2 कप पेक्षा थोडं कमी राहिलं तरीही चालतं. त्यानंतर याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये याला एक 5 मिनिटं ठेवू आणि ह्या स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेऊ. आता यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि या स्ट्रॉबेरीजचे जे पानं आहे ते आपण काढून घेऊ आणि या स्ट्रॉबेरीज या नॅपकिन वरती ठेवू. म्हणजे यातलं जे काही पाणी असेल जे आपण धुतलेलं आहे ना तर ते सगळं पाणी ॲब्झॉर्ब होईल आणि या स्ट्रॉबेरीज छान कोरड्या होईल. या स्ट्रॉबेरीजचं सगळं पाणी पुसून झालं आहे. आता मी या स्ट्रॉबेरीज कट करून घेते. कट करताना पानं काढल्यानंतर जो पांढरा भाग असतो ना तो थोडासा मी कट करून घेत आहे आणि या पद्धतीने या साईज मध्ये या स्ट्रॉबेरीज कट करून घेते. तर हे बघा, या पद्धतीनेच मी सगळ्या स्ट्रॉबेरीज कट करून घेतलेल्या आहे. आता कढई घेऊ आणि ती कढई छान गरम झाली की त्यामध्ये या सगळ्या स्ट्रॉबेरीज घालू. इथे आपण 2 कप स्ट्रॉबेरीज घेतलेले आहेत. त्यासाठी मी इथे अर्धा कप साखर घालत आहे. हे आपण होममेड जाम बनवतोय त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त गोड नसेल पाहिजे तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल अर्धा कप पेक्षा, किंवा जर अजून गोड पाहिजे असेल तर थोडं वाढवलं तरीही चालेल. 1-2 टेबलस्पून वाढवलं तरी एवढा काही जास्त गोडावा येणार नाही. कारण मुळातच स्ट्रॉबेरी थोड्याशा आंबट असतात त्याच्यामुळे आंबट गोड अशी चव आपल्याला या जाम मधून येणार आहे. हे बघा, इथे साखर विरघळली आणि तुम्ही बघू शकता असं इथे साखरेचं पाणी तयार झालेलं आहे आणि स्ट्रॉबेरीज अजूनही थोड्याशा अख्ख्याच आहे. आता या जामला आपण मीडियम गॅसवर 5 मिनिटं छान उकळवून घेऊ आणि जेव्हा मिक्स करतो ना तर चमच्याने थोडं त्याला स्मॅश करत राहायचं. म्हणजे या स्ट्रॉबेरीजचे एकदम मोठे मोठे असे चंक्स दिसणार नाही. हे बघा, इथे 5-6 मिनिटं झालेली आहे आणि या साखरेतलं पाणी हळूहळू कमी होत आहे आणि जाम हळूहळू थोडा ठीक होत आहे. तर आपल्याला 7 ते 8 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती हे जाम छान असं उकळवून घ्यायचं आहे. किंवा कितपत आपल्याला हे घट्ट पाहिजे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. हे बघा, मी थोडं चमच्याने थोडं असं मॅशरने छान मॅश करून घेते आणि इथे मी 1 लिंबू घेतला आहे आणि या लिंबाचा आपल्याला झेस्ट यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे फक्त पिवळा जो भाग आहे ना तो थोडासा किसून घालायचा आहे. अगदी पाव चमचा घातला तरी छान टेस्ट येते. तुम्ही यामध्ये लिंबाचा रस पण घालू शकता, पण मी इथे लिंबाचा रस घालत नाहीये. आणि जर तुम्हाला हे जाम खूप जास्त दिवस टिकवायचं असेल तर तुम्हाला यामध्ये विनेगर घालायचं आहे. तर अर्धा चमचा विनेगर यामध्ये घालायचं म्हणजे याची लाईफ जी आहे ती थोडीशी वाढते आणि अजून 4 ते 5 महिने हे फ्रीजमध्ये चांगलं राहतं. हे बघा, आपलं जाम तयार झालेलं आहे. इतपतच आपल्याला करायचंय आणि जेव्हा हे थंड होईल तेव्हा हे अजूनच घट्ट होईल. आता आपण गॅस बंद करू आणि याला पूर्ण थंड करून घेऊ. हे बघा, 5-6 तास झालेली आहे आणि आपलं जाम पण पूर्ण थंड झालेलं आहे. आता एका ड्राय अशा छान काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे जाम भरून ठेवायचंय आणि फ्रीजमध्ये याला स्टोअर करायचं आहे. यामध्ये महत्त्वाची टिप म्हणजे यामध्ये आपण कुठलंच प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाहीये. त्यामुळे हे जाम आहे ते कमीत कमी वेळामध्ये संपवलेलं चांगलं. जर तुम्हाला या जामची शेल्फ लाईफ वाढवायची असेल तर यामध्ये तुम्हाला विनेगर घालायचं आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर विनेगर घालून याला तुम्ही स्टोअर करून घेऊ शकता. पण विनेगर घालताना जेव्हा आपण गॅस बंद केलेला आहे अशा वेळेस विनेगर घालायचं, मिक्स करायचं आणि त्याला थंड होऊ द्यायचं. तर इथे ही एक महत्त्वाची टिप नक्की लक्षात ठेवा.
चला तर आपलं हे जाम तर तयार झालेलं आहे. मी मस्त या बरणीमध्ये भरून घेतलं. आता या जाम सोबत खाण्यासाठी मस्त असं पॅनकेक तयार करू. इथे मी एगलेस पॅनकेक तयार करणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 कप दूध घेतलं. दूध थंड पण नको, खूप गरम पण नको, रूम टेम्परेचरला असायला पाहिजे. इथे अर्धा कप चं मेजरमेंट आहे, त्याच्यामुळे मी हे 2दा घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी बटर मेल्ट करून घेतलं आणि ते 2 टेबलस्पून यामध्ये घालू. हाफ टीस्पून यामध्ये व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे. 1 टीस्पून व्हिनेगर घालू. व्हॅनिला एसेन्सच्या चमचामध्ये मी इथे घेतलेला आहे, त्याच्यामुळे याचा व्हिनेगरचा रंग असा दिसतोय. 2 टेबलस्पून इथे पिठी साखर घालू आणि हे वेट इन्ग्रेडियंट्स एकदा छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालू. तर 1 कप मी इथे मैदा घेतलेला आहे. चिमूटभर मीठ घालू. 1 टीस्पून बेकिंग पावडर घातलं. अर्धा टीस्पून इथे मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे चाळून घेऊ. आता हे छान मिक्स करू आणि इथे ओव्हर मिक्स करायचं नाहीये, फक्त यातले लम्प्स आपल्याला घालवायचे आहेत, तेवढंच मिक्स करायचं. आणि एक 5 मिनिटं याला आपण रेस्ट करायला ठेवू, म्हणजे यातल्या काही लम्प्स वगैरे असेल ते छान मिक्स होईल. तर हे बघा, अशी कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि इथे मी 5 मिनिटं त्याला रेस्ट पण दिलेला आहे. आता आपण याचे पॅनकेक तयार करून घेऊ. एका नॉनस्टिक तव्यावरती मी अगदी थोडंसं बटर लावून घेते, नाही लावलं तरीही चालेल. थोडं बटर लावून आता हे जे बॅटर आहे ते 1 पळी यावरती घालून घेऊ. असं म्हणतात की याला डोसासारखं स्प्रेड करायचं नाही, पण मध्ये ते थोडं थिक राहतं, त्याच्यामुळे थोडं अगदी मी स्प्रेड करून घेतलं आणि याला लो टू मीडियम गॅसवर खालच्या बाजूनी 1 मिनिट भाजून घेऊ. हे बघा, इथे 1 मिनिट झालेलं आहे. आता मी याला फ्लिप करते आणि तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे. जर आपण बटर नाही ना लावला तर मग अगदी अजूनच छान रंग येतो. पण मला असं वाटलं की कदाचित पहिलंच आहे तर ते चिटकेल तव्याला, पण अजिबात चिटकलं नाही. त्यानंतरचे मी हे जे पॅनकेक्स आहेत ते बिना बटरचेच करून घेतले आणि हे बघा, मस्त आपलं हे पॅनकेक तयार झालेलं आहे. आता आपण हे पॅनकेक मस्त सर्व करू. तुम्ही पॅनकेक कशासोबतही सर्व करू शकता, इव्हन चॉकलेट सिरप वगैरे सोबत पण सर्व करू शकता. न्यूटेला सोबत खूप छान लागतं. पण आज मी हे जे स्ट्रॉबेरी कॉम्पोट तयार केलं त्यासोबतच हे पॅनकेक सर्व करणार आहे. हे बघा, एका प्लेटमध्ये मी असे पॅनकेक्स ठेवून दिलेले आहेत. त्यावरती जे आपण घरी बनवलेलं स्ट्रॉबेरी जॅम किंवा स्ट्रॉबेरी कॉम्पोट तयार केलं आहे ते लावू. ते मस्त या पद्धतीने छान स्प्रेड करू. वरून इथे मी थोड्या कट केलेल्या स्ट्रॉबेरीज ठेवून देते आणि पिस्त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले आहेत ते वरून घालते आणि आपलं हे पॅनकेक इतकं मस्त दिसतंय आणि चवीला तर खूप भन्नाट लागलं. आयुषला तर अतिशय आवडलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी किंवा लव्हनसाठी हे असे पॅनकेक्स तयार करून घेऊ शकता आणि सोबत ही स्ट्रॉबेरी जॅम पण तयार करू शकता. या दोन्ही रेसिपीज करायला अगदी सोप्या आहे आणि तुमच्या मुलांसाठी कधी असं काही स्पेशल केलं तर त्यांना पण छान वाटतं, तर एकदा नक्की ट्राय करा. हे पॅनकेक मी इथे मैद्याचे केले, पण तुम्ही याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. याच पद्धतीने आपले पॅनकेक तयार होतात. तुम्ही बघू शकता आपल्या या पॅनकेकला किती मस्त जाळी आलेली आहे आणि छान फ्लफी असे हे पॅनकेक तयार होतात. तर एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.